भविष्यातील स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय अभ्यासक्रम या अंतर्गतच आज आपण स्वाध्याय क्रमांक 4.3 पाहणार आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे 35.624 वजा 26.510 या मांडणीला 4 ने भागल्यावर भागाकार येतो. सोपं गणित आहे. पहा काय करू आपण. 35.624 वजा 26.510 ही जी मांडणी आहे याला 14 ने भागा म्हणतात. भागीला 14 करू. आधी सुरुवातीला आपण हे कंसातील वजाबाकीची क्रिया पूर्ण करू. 4 मधून 0 गेला, 4 राहिले. 2तून 1 गेले, 1 राहिले. 6 मधून 5 गेले, 1 राहिले. दशांश स्थळाच्या जागी दशांश स्थळ. 5तून 6 जात नाही, त्यामुळे 15 मधून 6 गेले, 9 राहिले. इथे 2 राहिला मग, आणि 2तून 2 गेले, 0 उरलं. म्हणजे आपलं उत्तर आलं 9.114 भागीला 14. आता जर आपण यांचा भागाकार केला तर 14 ने 9ला भाग जात नाही, त्यामुळे आधी सुरुवातीला आपण, आणि इथं दशांश स्थळ पण आहे, तर सुरुवातीला आपण दशांश स्थळ लिहून घेतलं. आता काय करायचं, 14 ने 91ला भाग देऊ. जर 14 ने 91ला भाग दिले तर येतील 14 सकट 84. मग 14 सकट 84, 91 मधून 84 गेले तर उरतात 7. मग हा एक खाली घेतला म्हणजे 71, तर 14 पंच 70, परत एक उरला बाकी. मग हा 4 खाली घेतला, झाले 14, म्हणजे 14 एक 14. म्हणजे आपलं उत्तर आलं 0.651, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. पुढलं गणित पाहूया. पुढलं गणित काय म्हणतं पहा. पुढीलपैकी कशाची किंमत 1 आहे. जर दशांश पूर्णांकाचा जर व्यवस्थित अभ्यास असला तर आपण निरीक्षण करून सुद्धा ओळखू शकतो. तर आपल्याला हे पर्यायावरून ओळखायचं आहे. तर कशाची किंमत 1 येते. मग किंमत 1 येण्यासाठी या अंशस्थानी आणि या छेदस्थानी समान अंक जर असेल तर किंमत 1 येणार. तर आपण इथं जर पाहिलं पहिल्या ऑप्शनमध्ये, पहिल्या पर्यायामध्ये, तर 3 अंकानंतर दशांश स्थळ आहे आणि इथे दशांश स्थळ नाही. मग जर आपण याचे दशांश स्थळ काढलं, आपण या संख्येसारखी 304 बनवायचं आहे आपल्याला, तर मग दशांश स्थळ काढलं आपण तर काय होईल, म्हणजे त्याला 1000 ने गुणावे लागेल, म्हणजेच इथं 3 शून्य वाढेल. मग 3 शून्य वाढेल, त्यामुळे ही संख्या आणि खालची आणि वरची संख्या सेम येणार नाही, त्यामुळे याचं उत्तर 1 येणार नाही. मग पर्याय क्रमांक बी पाहू आपण. इथे पहा किती आहे, इथे 3 दशांश स्थळ आहे, 1 2 3, आणि इथे 2 दशांश स्थळ आहे, 1 2. परंतु इथे एक शून्य जास्त आहे आणि इथे शून्य नाही आहे. म्हणजे इथे एक जरी दशांश स्थळ शिल्लक असला तर इथे एक शून्य शिल्लक आहे. तर आपण करून पाहूया, सोडून पाहूया. 0.304 गुणेला 20 भागेला छेदात आहे 3.04 गुणेला 2. आपण आधीच सांगितलं आपल्याला सेम संख्या पाहिजे दोन्हीकडे, तर आपण हे दशांश चिन्ह काढून टाकू. 1 2, हे 2 घरं काढले आपण, याचे आपण काढून टाकू 1 2 घरं. म्हणजे काय राहिलं पहा आता पुढची स्टेप. इथं राहिलं आपल्याला 30.4 गुणेला 20 छेदामध्ये आहे 304 गुणेला 2. पण आता इथे एक शून्य शिल्लक आहे आणि इथे एक दशांश स्थळ आहे. तर आपण हे दशांश स्थळ पुढे घेऊन, हे दशांश स्थळ जर पुढे घेतलं तर काय होईल, याला 10 ने गुणल्या जाईल. म्हणजेच इकडे दशांश स्थळ पुढे घेतलं तर इथे एक शून्य वाढेल किंवा इथं वाढवला तरी चालेल. इथे एक शून्य वाढवला आपण, मग काय झालं पहा. आता जर पाहिलं आपण 304
गुणिला 20 छेद 304 गुणिला 20. 20 एक 20, 20 एक 20, 304 एक 304, 304 एक 304 म्हणजे 1/1 म्हणजे आपलं उत्तर काय आलं 1. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 3. 7.07 7 दशांश स्थळ 007 70 दशांश स्थळ याला आपण पूर्णांक पण म्हणू शकतो. 70.007 आणि 700.007 यांची बेरीज करायची. तर दशांश पूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर आपण त्याची उभी मांडणी करून घ्यायची आधी. तर पहिली संख्या लिहू 7.07. आता पुढली संख्या लिहिताना आधी दशांश स्थळ लिहून घ्यायचं. 7.007 खाली 70.007 आणि पुढला आहे 700.007 आणि यांची आपल्याला बेरीज करायची आहे. यांची आपण बेरीज करून घेऊया. 7 7 7 म्हणजे 7 1 21, 21 1 5 2, 7 2 9. झिरोची बेरीज केली तर 0, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह. 7 2 14 4 1 7 1 8 आणि 7 7 म्हणजे आपलं उत्तर काय आलं 784.091. हे जर आपण पाहिलं तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 784.091. इथं 783 म्हणजेच आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. पुढलं गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 4 खूप सोपा आहे. हा काय म्हणते लिहून घेऊ आपण डायरेक्ट. 1.7 म्हणजे 1.7 गुणिला 8.5 वजा 1.5 गुणिला 1.7 आणि हे जर सोडवलं तर याचं उत्तर येईल म्हणते. मग एक प्रकारे पदावली आहे. मग पदावलीमध्ये काय करतो आपण पहिल्यांदा गुणाकार किंवा भागाकार असेल तर सोडवायचा. मग गुणाकार आणि भागाकार सोडवताना जर 2 गुणाकार किंवा 2 भागाकार किंवा 1 गुणाकार 1 भागाकार असेल आणि मधात जर प्लस किंवा मायनसचं चिन्ह असेल तर आपण एका दमानं दोन्ही गुणाकार करू शकतो. हा गुणाकार आणि हा गुणाकार दोन्ही गुणाकार आपण करू शकतो. यांचा जर गुणाकार केला आपण तर आपल्याला उत्तर मिळेल 1445 आणि 1 आणि 2 अंकानंतर दशांश स्थळ म्हणजे उत्तर येईल 14.45. म्हणजे गुणाकार करताना आधी दशांश स्थळाचा विचार करायचा नाही, आधी सरळ सरळ गुणाकार करायचा. इथं पण सरळ सरळ गुणाकार करायचा 15 गुणिला 17. तर यांचा गुणाकार जर तुम्ही केला तर उत्तर मिळेल 255 आणि 1 आणि 2 अंकानंतर दशांश स्थळ म्हणजे इथे दशांश स्थळ म्हणजे 2.55 यांची वजाबाकी आणि यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळेल 5 मधून 5 गेले 0 राहिले, 4तून 5 गेले. आता 4तून 5 जाईल का तर नाही जाणार. मग हातचा घेऊ आपण कॅरी घेऊ. 14 मधून 5 गेले 9 राहिला, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह. आता इथे किती राहिले इथे हातचा दिला होता आपण म्हणजे इथे राहिले 3, 3तून 2 गेले 1 राहिला आणि या 1शी 1 म्हणजे आपलं उत्तर आलं 11.90. 11.90 पहा कुठं येतं तर पर्याय क्रमांक बी. हे 0 लिहिला नाही लिहिला तरीही काही फरक पडणार नाही म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा काय म्हणते 2 0.2 0.02 आणि 0.002 यांचा गुणाकार आहे. मग तुम्हाला आधीच सांगितलं मी दशांश अपूर्णांकाचा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा दशांश स्थळाचा विचार करायचा नाही, आपण सरळ सरळ गुणाकार करायचा. जर आपण सरळ सरळ गुणाकार केला पहिल्यांदा गणित लिहून घेऊ.
2, 0.2, 0.02 आणि 0.002 या सर्वांचा जर आपण गुणाकार केला तर आपण डायरेक्ट गुणाकार करू शकतो. बेदोनी 4, 4 दोन्ही 8 आणि 8 दोन्ही 16. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 16 लिहून घ्यायचं आधी. मग पूर्णांकाच्या आधीच्या संख्या मोजायच्या. किती अंकानंतर दशांश स्थळ द्यायचं आपल्याला, म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6. इथे तर आहेच नाही, मग 6 अंकानंतर दशांश स्थळ द्यायचं. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या 6 अंकानंतर दशांश स्थळ द्यायचं आणि मग उत्तर पाहायचं पर्यायामध्ये. आपलं उत्तर येणार 1, 2, 3, 4 शून्य पाहिजे 16च्या आधी. 1, 2, 3, 4 म्हणजे आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. दशांश पूर्णांकाची बेरीज दिलेली आहे. आपण यापूर्वी सुद्धा असं गणित पाहिलं. दशांश पूर्णांकाची बेरीज जेव्हा दिलेली असते तेव्हा दशांश पूर्णांकाची काय करायची, उभी मांडणी करायची. मग पहिली संख्या लिहू 7.7, मग 7.07, 7.007 आणि 77.0077. ही मांडणी करताना सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की हा जो पूर्णांक म्हणजे दशांश चिन्ह आहे ते एकाखाली एक यायला हवं. आता यांची बेरीज करू. इथे 7 7 दोन्ही 14 4 आजचा आला 1, 7 1 8, 7 7 दशांश स्थळात जागी दशांश स्थळ 7 4 वेळा आहे म्हणजे 7 चोक 28 8 आजचे आले 2 7 आणि 2 9. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा. आपलं उत्तर आलं 98.7847. जर आपण पर्यायामध्ये जर शोधलं तर आपल्याला सापडेल पर्याय क्रमांक बी. खूप सोपे गणित असतात, फक्त सर्व गणित काळजीपूर्वक सोडवावे लागतात. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. 5.3/5 अधिक 2.1/2 वजा 0.785 अधिक 3 कंसात 12-7 या पदावलीची किंमत आहे. तर आपल्याला पदावलीची किंमत काढायची. खूप सोपं गणित आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. पहा, आपण आधी गणित लिहून घेऊ जसं तसं. 5.3/5 अधिक 2.1/2 वजा 0.785 अधिक 3 कंसामध्ये 12-7 जर आपण केलं तर सर्वात आधी क्रिया करायची आहे ही. परंतु ही क्रिया करताना पहिले ब्रॅकेट सोडू आणि मग चे सोडू वॉडमासच्या नियमानुसार. आणि आपण हे करताना याचे जे रूपांतर आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे दोन्ही, याचं रूपांतर आपण अपूर्णांकात करू, व्यवहारीय पूर्णांकात. तर पहा करून टाकू आपण. 5 5 25, 25 मध्ये 3 मिळवायचे, 25 आणि 3 28 म्हणजे 28/5 अधिक बेदोनी 4, 4 आणि 1 5, 5/2 छेद जसाच्या तसा ठेवायचा वजा 0.785 अधिक. जर आपण यांची वजाबाकी केली 12 मधून 7 गेले तर 5 येते आणि हे 5 इथं कोणतंच चिन्ह नाही, साईन नाही, तर ही चे असते म्हणजे गुणाकार. आणि या 5चा आणि 3चा गुणाकार केला तर 5 ते 1 15, ते उत्तर येते 15. आता जर आपण क्रिया पाहिली तर आता यामध्ये फक्त प्लस आणि मायनस आणि प्लस म्हणजे या दोनच क्रिया आहे, प्लस आणि मायनसच्या. मग जेव्हा पदावलीमध्ये बेरीज आणि वजाबाकी दोनच क्रिया उरतात त्यावेळेस आपल्या या डावीकडून जी आधी क्रिया आली ती आधी करायची. म्हणजे सर्वात आधी करायचं आपल्याला हा प्लस म्हणजे बेरीज. मग अपूर्णांकाची बेरीज करताना एक नियम आहे, अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान पाहिजे, तेव्हा मग अंशांशाची बेरीज आणि छेद जसाच्या तसा करता येते. मग इथं छेद समान नाही तर मग काय करायचं, एक तर छेद समान करून घेऊया किंवा मग तिरपा गुणाकार करूया. म्हणजे या दोन्ही 28ला जर गुणला आपण तर 28 दोन्ही
56 येतात. मधात प्लसचं चिन्ह प्लस देऊ आपण आणि पाचाचा गुणाकार 5 25 आणि छेदामध्ये काय करायचं 5 गुणेला 2 5 दुनी 10 अशा प्रकारे सुद्धा आपण बेरीज करू शकतो. वजा 0.785 अधिक 15 करा आपण बेरीज करून घेऊया. 5 11 11शी 1 5ला 1 5 आणि 2 7 आणि 1 8 81 81 छेद 10 वजा 0.785 अधिक 15. आता ही वजाबाकी करायची आहे, पण ही वजाबाकी करायच्या आधी आपण काय करू, तर हा जो अपूर्णांक आहे इथं दशांश अपूर्णांक दिलेला आहे ना, मग याला दशांशमध्ये रूपांतरित करू. मग कोणत्याही संख्येला जर 10ने भागले तर एक दशांश स्थळ डावीकडे सरकणार, म्हणजे इथं दशांश स्थळ येणार, म्हणजे इथं यांचं रूपांतर होणार 8.1 वजा 0.785 अधिक 15. जर आपण पहिल्यांदा आता वजाबाकी केली, आपण जर याची वजाबाकी केली तर तुम्ही वजाबाकी करू शकता. जर तुम्ही या दोघांची 8.1 वजा 0.785 यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळणार. फक्त वजाबाकी करताना हे दशांश पूर्णांकाच्या खाली दशांश पूर्णांक चिन्ह घ्यायचे. मग यांची वजाबाकी जर केली तर आपल्याला उत्तर मिळणार 7.315. तुम्ही वजाबाकी करून पाहिजे अधिक 15 आणि शेवटी यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल 22.315. तर मग 22.315 जर आपल्याला हे उत्तर पाहायचं असेल तर हे उत्तर कुठे भेटेल पाहून घ्या. आता हे उत्तर भेटेल आपल्याला पर्याय क्रमांक डी. इथे पर्याय क्रमांक डी. खूप सोपं आहे, फक्त समजून घ्यायचं आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 8. दोन दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या आहे. 2014च्या नवोदयच्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे आणि मोठी संख्या विचारली. आपण याआधी पण बऱ्याचदा पाहिलं आहे. मोठी संख्या कशी काढायची. मोठी संख्या जर काढायची असेल, दोन संख्यांची बेरीज दिली आणि त्या दोघांतील फरक दिला तर काय करायचं. बेरीज दिली आणि फरक दिला त्यावेळेस काय करायचं, मोठी संख्या काढायची तर मग या दिलेल्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची, भागेला 2 घ्यायची. जर लहान संख्या काढायची असेल तर या दिलेल्या दोन्ही संख्यांची वजाबाकी भागेला 2. तर आपण यांची बेरीज करूया. 167.25 प्लस 18.50 भागेला 2. मोठी संख्या काढायची तर या दोघांची बेरीज भागेला 2 आणि लहान संख्या काढायची असली तर या दोघांची वजाबाकी भागेला 2. पण गणितामध्ये काय दिलेलं पाहिजे, दोघांची बेरीज दिलेली पाहिजे आणि दोघांतील फरक म्हणजेच एक संख्या मोठी किंवा लहान असं दिलं तरी चालेल, त्यालाच आपण फरक म्हणतो. तर पहा यांची आपण बेरीज करूया. जर आपण यांची दोघांची बेरीज केली तर पहा काय येते, 5 आणि 0, 5 अधिक 0 5, 2 आणि 5 7, दशांश स्थळाच्या जागी दशांश स्थळ, 7 आणि 8, 7 आणि 7 14 आणि 15, 15शी 5, 5 आला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 1च्या जागी 1 भागेला 2. जर आता आपण यांचा भागाकार केला तर पाहू आपण 2 9 18. मग या 5ला भाग दिला, 2 2 4, दशांश स्थळाच्या जागी दशांश स्थळ, 1 बाकी उरला, 7 खाली घेतले तर 17 झाले. तर 2 8 16, त्यामधला सुद्धा 1 उरला, 5 खाली घेतले, 2 7 14, त्यामधला 1 उरला आणि त्याला शून्याचा जर भाग दिला तर 2 5 म्हणजे 10 उरले आणि 2 5 10.
म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा, 92.875. तर 92.875 आहे पर्याय क्रमांक ई. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. पहा काय दिलेला आहे. 5.28 गुणिला 0.8 बरोबर 4.224. पहिल्यांदा मांडणी करून घेऊया. गुणिला 0.8 बरोबर 4.224. तर आपल्याला फक्त काय केलं, तर त्यांनी गुणाकारच दिलं, संख्या सुद्धा समान घेतल्या, पण त्यांनी दशांश स्थळांची जागा बदललेली आहे. तर ती पाहून घेऊ आपण. तर 52.8 गुणिला 0.8 बरोबर. आपण जर इथे मोजलं पूर्णांकाची संख्या म्हणजे दशांश स्थळाच्या आधीच्या अंकांची संख्या मोजली तर 1 अंकानंतर आणि इथे 2 अंकानंतर, म्हणजे एकूण किती झालं, 3 अंकानंतर दशांश स्थळ दिलेला आहे. उत्तर तर सेम येणार आहे. पण आता दशांश स्थळाच्या अंकांचे म्हणजे स्थळ मोजूया आपण. 1 आणि 2 झाले, म्हणजे 2 अंकानंतर येणार, 1 आणि 2, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 42.24. आणि 42.24 पर्याय क्रमांक ए. स्वाध्याय 3.4 मधील शेवटचं गणित पाहूया. शेवटचं गणित आहे 10वं आणि खूप सोपं गणित आहे आणि नवोदयच्या 2018 मधील पेपरमध्ये आलेलं सुद्धा आहे. ही जी संख्या दिलेली आहे याचे दशमान सममूल्य म्हणजे दशांश पूर्णांकात रूपांतर करून त्यांची बेरीज करा. सरळ सरळ करू आपण. 1/10 अधिक 11/100 अधिक 111/1000 यांची बेरीज करायची आहे. पण कशात करायची आहे, दशमान सममूल्य करायचं आहे त्यांचे. मग यांची बेरीज करताना आपण याला दशांशात रूपांतर करून घेऊया. म्हणजेच इथे 1 0 आहे, तर इथं या 1 या संख्येला पॉईंट कुठे आहे, दशांश स्थळ कुठे आहे, मागे राहते. तर मग 1 0 आहे, तर एक घर इकडे जाईल, डाव्या साईडला जाईल, म्हणजे उत्तर येईल 0.1 अधिक इथं 2 घर आहे तर 2 घरं पुढे जाईल, म्हणजे उत्तर येईल 0.11 अधिक इथे 3 घर आहे म्हणजे 1 2 3 म्हणजे येईल 0.111. आणि यांची जर आपण आता बेरीज केली, यांची बेरीज करूया आपण. बेरीज करताना एक तर उभी मांडणी करून घ्या, नाहीतर मग जर कळलं असेल तर सरळ सरळ करू शकता. हा 1 आहे तर उभी मांडणीच करूया, तुम्हाला समजेल. मग 0.1 0.11 0.111 आणि यांची जर आपण आता बेरीज केली तर इथे 1 1 आणि 1 2 1 2 3 पॉईंट देऊ आपण, दशांश स्थळ देऊ आणि 0. आपलं उत्तर आलं 0.231 म्हणजे 0.231 म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे आपण घटक 4, दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय क्रमांक 4.1, 4.2 आणि 4.3 सुद्धा पाहिलेला आहे. तर आपण याच घटकामधील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पाहूया. ते प्रश्न सुद्धा खूप सोपे आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. पहिला प्रश्न पहा. हा बॉक्स दिलेला आहे आणि वजा 31.83 आणि यांची वजाबाकी दिलेली आहे 31.57. यांची वजाबाकी एवढी येणार. तर मग बॉक्समधील संख्या आहे, तर आपल्याला बॉक्स काढायचा आहे. तर मग बॉक्स काढण्यासाठी आपल्याला ही जी संख्या आहे तर ही बरोबरच्या चिन्हाच्या इकडे पाठवावी लागेल. मग हिचं चिन्ह आहे मायनस, तर मग इकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल. म्हणजे काय येणार, 31.57 प्लस 31.83. जर तुम्ही याची बेरीज केली, बेरीज करताना या दशांश पूर्णांकाची उभी मांडणी करून घ्यायची आणि बेरीज करायची. बेरीज आपण करूया. 7 आणि 3 10, 10 0, आजचा आला 1, 8 आणि 5 13, 1 14,
1404. आजचा पुन्हा आला 1. दशांश स्थळाच्या जागी दशांश स्थळ. 1 1 2 आणि हातचा वाला 1 3 आणि 3 आणि 3 6. म्हणजे उत्तर आलं आपलं 63.40. तर मग आपल्याला पाहायचं आहे 63.40 कुठे आहे? ते इथे 62 आहे, इथे 63 आहे, इथे 63 आहे पण 04 आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे 0 नाही दिला तरी चालेल. म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पाहूया. शाब्दिक प्रश्न आहे. शाब्दिक प्रश्न खूप सोपा असतो, फक्त आपल्याला समजून घ्यायचं असते. प्रश्न क्रमांक 2. आरवने 25.5 रुपयांची रंगपेटी, रुपये 4.50 म्हणजे 4.5 किमतीचे पेन व 22 रुपयांची एक वही विकत घेतली. दुकानदारास त्याने 100 रुपयांची एक नोट दिली. दुकानदाराकडून त्याने किती रक्कम परत घ्यावी? तर खूप सोपं आहे. पहिल्यांदा त्याने किती खरेदी केली त्याची आपण बेरीज करून घेऊया. तर मग काय केलं त्यांनी पहा. आरवनं काय केलं? 25.5 रुपयाची रंगपेटी विकत घेतली. 25.5 म्हणजेच 25.50. याचं काय घेतलं त्याने? रंगपेटी विकत घेतली. त्यानं काय केलं? रुपये 4.5 म्हणजे 4.50 याची त्याने विकत घेतली पेन व 22 रुपयाची एक वही विकत घेतली. तर 22 ही पूर्णांक संख्या आहे, म्हणजे इकडे काहीच नाही, ते 0 आहे. म्हणजे 22 ही संख्या दशांश स्थळाच्या डावीकडे द्यावी लागेल. एवढ्या रुपयाची त्याने खरेदी केली. याची आपण टोटल करून घेऊया. 0 5 5 10 0 हात झाला 1 5 आणि 1 6 6 4 10 2 12. पहिले दशांश स्थळ देऊन देऊ. 1202 हात झाला 1 2 आणि 2 4 आणि 1 5. म्हणजे त्यांनी खरेदी केली 52 रुपयाची. आणि 52 रुपयाची खरेदी केली आणि दुकानदाराला दिले किती दिले दुकानदाराला? 100 रुपये. म्हणजेच 100 मधून 52 आपण काढून टाकू. 100 वजा 52 म्हणजे आपलं उत्तर येईल 48. रुपये 48 म्हणजे पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न आहे. एक गाडी ताशी 45 मैल या गतीने जात आहे. म्हणजेच त्याचा वेग काय आहे ताशी? तर त्याचा वेग आहे 45 मैल प्रति तास. ताशी म्हटलं की प्रति तास. तिचा ताशी वेग किती किमी आहे? तर ताशी वेगच काढायचा आहे, पण तो ताशी वेग किलोमीटरमध्ये काढायचा. ताशी वेग दिला मैलमध्ये आणि आपल्याला काढायचा ताशी वेग किलोमीटरमध्ये. आणि त्याने इथेच दिलं 1 मैल म्हणजे 1.6 किमी. हे तुम्ही पाठ करून ठेवायचं. म्हणजे बोर्डात असा प्रश्न आला आणि कदाचित त्यांनी हे दिलं नाही तरी तुम्हाला माहीत पडलं पाहिजे. 1 मैल म्हणजेच 1.6 किमी. तर मग आपल्याला 45 मैल दिलेलंच आहे. आता मैलला आपल्याला तासात कन्वर्ट करायचं आहे. तर मग काय करायचं? 45 गुणिला, आता मैलला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला 1.6 न गुणायचं म्हणजे ते किलोमीटरमध्ये कन्वर्ट होईल. तर मग याचा गुणाकार काय येईल? तर तुम्ही याचा गुणाकार करून घ्यायचा. तर याचा गुणाकार येतो 16 पंच 80, 80 0 हातचे आले 8, 16 चूक 64, 64 मध्ये जर आपण 8 मिळवली तर येतात 72 आणि एका अंकानंतर दशांश स्थळ म्हणजे आपलं उत्तर आलं 72.0 म्हणजेच 72. तर 72 आहे पर्याय क्रमांक ए. सोपं गणित आहे. पुढलं गणित पहा. पुढलं गणित सोपं आहे, पण बरेच मुलं या गणितात चुका करतात. कारण त्यांनी काय म्हटलं पहा. 4.8 मीटर लांबीच्या एका पाईपचे 7 ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी आहे. तर सरळ सरळ भागाकार आहे. आपल्याला समजून राहिलं, कारण एकूण लांबी दिली आणि 7 ठिकाणी कापलं तर प्रत्येक म्हणजे एका तुकड्याची लांबी विचारली. पण मुलं चुका कुठे करतात? मुलं चुका करतात की 7.8 भागीला 7च करतात. त्यामुळे चूक होते. आणि आपली चूक व्हायला नाही तर आपण समजून घेऊया. एक पाईप पहा आता. हा पाईप पकडा.
हा पाईप आहे, तर हा पाईप 7 ठिकाणी कापला. तर 7 ठिकाणी आपण कापून पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 ठिकाणी काप दिले. कोणत्याही गोष्टीला 7 ठिकाणी जर कापलं, एखादी दोरी असेल, पाईप असेल, तर 7 ठिकाणी कापलं तर 5 तुकडे किती तयार होतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे तुकडे 8 होतात. आणि जर उत्तरामध्ये आपण पाहिलं पर्यायामध्ये, तर मीटरमध्ये पण आहे आणि सेमीमध्ये पण आहे. मीटरमध्ये असल्यामुळे हे दशांश स्थळामध्ये आहे. जर आपण 4.8 मीटर त्याला जर आपण सेमीमध्ये रूपांतर केलं, कन्वर्ट केलं, तर काय होईल? 2 घरं पुढे जाईल. म्हणजेच काय होईल? हे 2 घरं पुढे. म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला 480 सेमी. मीटरचं काय केलं आपण? सेमी केलं. आता हे 480 सेमी आहे, तर 480 सेमी ह्या 8 तुकड्याची लांबी आहे. तर आपल्याला प्रत्येक तुकड्याची विचारली, एका तुकड्याची. तर मग एका तुकड्याची काढायची तर काय करायचं? 480 भागेला 8. इथे हे 7.7 करायचं नाही, तर मग चुकू शकते. मग उत्तर येते पहा आता. 8 सकम 48. हे 0 देऊन दिला, म्हणजे 60 सेमी. पर्यायामध्ये 60 सेमी आहे का पहा. तर पर्यायामध्ये आहे 60 सेमी. पर्याय क्रमांक डी. उच्च काठिण्य पातळीतील प्रश्नातील शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. खूप सोपा प्रश्न आहे पहा. 2 संख्यांची बेरीज 1425.5 असून त्यापैकी एक संख्या 375.05 आहे. त्या 2 संख्यांची वजाबाकी असेल. तर आपल्याला दोघांची बेरीज दिली, त्यातील एक संख्या पण दिली. आपल्याला दुसरी संख्या काढायची आणि नंतर वजाबाकी करायची. आपल्याला दोन्ही संख्या दिल्या का? नाही. आपल्याला फक्त एक संख्या दिली आणि त्यांची बेरीज दिली. तर मग आपण या दोघांची वजाबाकी करून दुसरी संख्या आधी काढून घेऊ. तर मग पहा, ही बेरीज आहे. या बेरजेमधून ही एक संख्या दिलेली वजा करू. 375.05 ही वजा करू. ही वजा करू. ही आहे एक संख्या. एक संख्या. आणि याचं उत्तर मिळणार दुसरी संख्या. दुसरी संख्या. कारण ही बेरीज आहे दोघांची. मग वजाबाकी करू. मग इथे पहा, इथं काहीच नाही म्हणजे 0 आहे. 0 मधून 5 जात नाही. तर मग इथचा हातच्या इथं दिल्या. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. इथं किती उरले? 4. तर 4तून 0 गेला, 4 राहिले. दशांश स्थळात जागी दशांश स्थळ. 5तून 5 गेले 0. 2तून 7 जात नाही. तर मग इथला हातचा इथं दिला. 12तून 7 गेले. 12तून 7 गेले, किती राहतात? तर राहते 5. इथं हातचा देऊन दिला. 3 म्हणजे हातचा इथे घेतला तर इथे किती राहिले? 3. 3तून 3 गेले 0 राहिले. आणि एकाशी 1. म्हणजे आपलं उत्तर काय मिळालं? हे उत्तर नाही, तर ही दुसरी संख्या आहे. तर दुसरी संख्या काय मिळाली आपल्याला? दुसरी संख्या आपल्याला मिळाली 1050.45. मग आता काय म्हटलं त्यांनी? त्या 2 संख्यांची वजाबाकी असेल. इथं कन्फ्यूज होते, तर त्यामुळे समजपूर्वक करायचं. मग या आलेल्या 2 संख्यांची ही मिळालेली दुसरी संख्या आणि ही पहिली संख्या यांची वजाबाकी करायची. मग वजाबाकी करताना मोठी संख्या वर लिहायची. ही नवीन संख्या मोठी आहे, तर लिहून घेऊ. 1050.45 वजा 375.05. वजाबाकीची मांडणी करताना आधी ही दशांश स्थळ लिहून घ्यायचं, एकाखाली एक, नंतरच वजाबाकी करायची. 5तून 5 गेले 0. 4तून 0 गेला, 4 राहिले. पहिले दशांश स्थळ देऊन दिलं, म्हणजे 0तून 5 जात नाही. मग इथला दिला इथं. 10तून 5 गेले, 5 राहिले. आता इथे किती राहिले? 4 राहिले. मग या 10 मधून इथं दिला किंवा या 0 मधून इथं दिला, इथं झाले 14. 14 मधून 7 गेले, 7 राहिले. आता इथे राहिला 9 आणि 9 मधून 3 गेले, 6 राहिले. म्हणजे आपलं उत्तर काय निघालं? या दोघांची वजाबाकी येईल 675.40. म्हणजे 675.40 आहे पर्याय क्रमांक सी. इथे 0 नाही दिलं, आपण आधीच्या उदाहरणामध्ये सुद्धा पाहिलं. या 0 नाही दिलं तरी काही फरक पडणार
नाही. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 4.3 व उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पाहिले आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही दररोज सराव करा. आपले या व्हिडिओमधील जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण समजून घ्या आणि स्वतः हा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवोदयचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.